आज डब्यासाठी सँडविच बनवायचे होते, तर सकाळी उठून सगळी तयारी करून पहिले सँडविच बनवून घेतले। पाऊससुद्धा सकाळी सकाळी सुरू झालेला। त्यानंतर यांच्या डब्याची तयारी करायची होती, तीसुद्धा सगळी तयारी करून घेतली। आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर माझ्यासाठी हे मेथी, जिरे आणि ओव्याचं पाणी मी बनवायला ठेवले। आता त्यानंतर माझी घरातली सगळी कामं आवरली, देवपूजा वगैरे मी करून घेतली आणि त्यानंतर ना घरातला थोडाफार जो पसारा होता ना तो सुद्धा आवरून ठेवला, कारण लहान बाळ आहे त्याच्यामुळे सारखा पसारा होतो आणि मी सारखा आवरत राहते। त्यानंतर मग म्हटलं आता चला नाश्ता करूया। 10 वाजले होते, मग मी आले आणि इथे चहा ठेवायला घेतला। आता बाहेर पाऊस पडतोय ना, त्यामुळे चहाची क्रेविंग ना थोडीशी जास्तच होते। त्यामुळे मी पण म्हटलं चला चहा कमी करायचा, पण पाऊस पडतोय, चला आज करू उद्या करू असं चाललेलं आहे। पण सध्या मी साखरेचं प्रमाण कमी आणि चहाची क्वांटिटीसुद्धा कमी केलेली आहे। आता इथं चहा मस्त असा उकळून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ना माझ्या एकटीचाच नाश्ता राहिला होता, बाकी सगळ्यांचं सगळं आवरून सगळेजण आपापल्या कामाला लागले होते। आता मला सुद्धा ना तशी भरपूर कामं आहेत, पण बाळाबरोबर ना ती कामं करताच येत नाहीत। एक तर केली तर ती अर्धवट राहतात किंवा ती पूर्णपणे बिघडून जातात। आता इथं बाहेर बघितलं ना तर पाऊस पूर्णपणे बंद झाला। त्यानंतर मी नाश्ता केला आणि लगेच किचन पण आवरायला घेतलं। भांडी वगैरे घासून घेतली, कारण कधी कधी पाणीसुद्धा जातं, त्यासाठी भांडी घासली, किचन वगैरे क्लीन केलं। आणि त्याच्यानंतर ना इथं बघितलं ना तर सगळ्या घरामध्ये असा पसारा थोडा थोडा दिसतच राहतो। आता त्यानंतर बाहेर पाऊस पडलाय, गॅलरीमधून पाऊस बघायला तर खूप छान वाटतं, पण त्याच्यानंतर ना हा ओला झालेला कट्टा आणि खाली पडलेली माती पाणी हे सगळं नको वाटतं। त्याच्यामुळं मध्ये मध्ये हे थोडंसं असं क्लीन करून घेते। आता इथं ना कुंड्यांमध्ये पाणीसुद्धा थोडंसं साचलेलं असतं आणि त्याच्यावर ना अगदी डास माशा वगैरे येऊन बसतात, त्याच्यामुळे ते पाणीसुद्धा एक 2-2, 3-3 तासानं मी क्लीन करून घेते। आणि या छोट्या वायपरने ना 1 ते 2 वेळा हा कट्टा जो आहे तो व्यवस्थित साफ करून घेते। आता कपडेसुद्धा जे सुकले होते ते काढून घ्यायचे होते, म्हणजे थोडेसे अर्धवट सुकलेले असतील तर ते घरामध्ये पंख्यावर सुकतील आणि सकाळी धुतलेले कपडेसुद्धा मी सुकत घातले। तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून, बाय।